विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. गेली 7 वर्ष मी YouTubeवर व्हिडिओ अपलोड करतोय बरं का. पण या व्हिडिओमध्ये ना मला तुमच्याकडून कमेंटमध्ये पहिल्यांदा उत्तर हवंय, की मी जे लिहिलंय त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे ते मला सांगा. मी काय लिहिलंय, की पहिल्यांदा सीईटी तुमचं क्लिअर असलं पाहिजे आणि मग तुम्ही जेईचा विचार करा. हे माझं मत आहे. तुमचं काय मत आहे, की पहिला जेईई केलं पाहिजे, की सीईटी होईलच की आपोआप, बरोबर ना? मग असं काही तुमचं मत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्याला कुठलाही नवीन वाद निर्माण करायचा नाहीये. पण गेल्या 7 वर्षातले अनुभव तुमच्यावर शेअर करायचे आहेत. 7 वर्षातले अनुभव. कुठले अनुभव? स्टुडंट नंबर ए. मी तुम्हाला सांगतो हा स्टुडंट ॲक्चुअली त्याचं नाव वालचंद मधून इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. सीएस मधून ऑब्व्हियसली 30-40 लाखाचं पॅकेज पण मिळालंय. इंजिनिअरिंग कंप्लीट झालेलं आहे. हा मुलगा सुरुवातीला जेईचीच प्रिपरेशन करत होता. पण जेव्हा जेव्हा त्याच्या पालकांनी बघितलं, रात्री 1-1:30 वाजता मुलगा रडत होता त्याच्या रूममध्ये. डिप्रेशन, तणाव त्याला आला होता. का? तो जेईचा लोड होत नव्हता त्याच्याकडून. मग पालकांशी डिस्कशन झाल्यानंतर ते सीईटीकडे शिफ्ट झाले. ऑनलाईन त्यांनी आपल्याला फॉलो केलं, मला फॉलो केलं आणि मी तुम्हाला सांगतो रिझल्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी लागला. ओके. त्याच्यानंतरच्या वर्षी बी स्टुडंट आहे म्हणूया आपण पुण्यातला आहे. ओके. पुण्यातल्या बेस्ट क्लासेसमध्ये तो होता. आई आणि वडील दोघेही सीओईपी मधून पास आउट झालेले होते. मग ऑब्व्हियसली त्यांची अपेक्षा होती, की मुलानं जेईच केलं पाहिजे. आय-आय-टी साठी प्रिपरेशन करायचंय. पण लास्ट मोमेंटला तोही तणावात गेला होता. ओके. पण लास्टच्या 1-2 महिन्यात पुन्हा ऑनलाईन आपल्याकडे होता तो. तुम्हाला सांगतो रिझल्ट लागल्या पुण्यावरून विथ फॅमिली ती मला भेटायला आले होते आणि त्यांच्याबरोबर त्याचा एक छोटासा मावस भाऊ पण होता. 8वी किंवा 9वी असेल. तो सुद्धा एक्स्ट्राऑर्डिनरी होता. ॲक्चुअली तेवढं ते सगळे ते डॉक्टर, आई डॉक्टर, वडील डॉक्टर त्या छोट्या मुलाचे म्हणूया आपण. हे ह्याचे पप्पा-मम्मी सगळे सीओईपीतून पास आउट गव्हर्नमेंट ऑफिसर. मग मला सांगू का मलाच एक वेगळा तणाव आला होता बरं का. अरे बापरे! पण ते एकदम मला भेटण्यासाठी एक्साइटेड होते बरं का. मी स्टोरी सांगतो तुमचा वेळ घेतो असं नाहीये. मला व्हिडिओ कमी लेंथचा बनवायचा आहे. बरेच जण सांगतात मला बरं का. कमी लेंथचाच व्हिडिओ बनवायचा आहे. पण हा जो स्टुडंट त्यावेळेस 8-9 होता, तो सुद्धा यावर्षी अगदी लास्ट मोमेंटला सीईटीसाठी माझ्याकडे आला 10 ते 15 दिवस. आणि याचं सुद्धा वाक्य होतं, की "सर सीईटीला जरा जास्त वेळ द्यायला पाहिजे होता." बरं याचं ॲडमिशन झालं कुठं? पी-आय-सी-टीमध्ये. याचं ॲडमिशन झालं आणि तो आता अमेरिकेत पण आहे. हा ऑब्व्हियसली कुठं होता? सी-ओ-ए-पीत. हा स्टुडंट कुठे आहे? हा वालचंदमधून पास आउट झाला. ओके. बरं हे सगळे जे स्टुडंट आहेत, एक एक्झाम्पल नाहीये माझ्याकडे. असे शेकडो एक्झाम्पल दरवर्षीचे आहेत. बरं आता वाईट एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, एकदम वाईट एक्झाम्पल. यावर्षी माझ्याकडं डी-ई-एफ असे स्टुडंट आहेत, की ज्यांचं 10वीचं पर्सेंटेज 95 प्लस आहेत. काही जणांचं तर 97 आहे आणि ही मुलं माझ्याकडं रिपीट करतायत, कारण हे वेळीच सीईटीकडे शिफ्ट झाले नाहीत. फार उशिरा त्यांना बोर्ड झाल्यानंतर सीईटीला काही दिवस उरले असताना माझं चॅनल सापडलं. ओके. आणि त्यानंतर त्यांनी मला फॉलो करायला सुरुवात केली. सीईटी आता तुम्हाला सांगतो रिपीट करतायत माझ्याकडं. ड्रॉप घेतलाय त्यांनी. पण मी आत्ता सांगतो, ह्या सगळ्यांचा रिझल्ट ना 99 प्लस लागणार आहे. 99 प्लस पर्सेंटाइल मी आत्ता सांगू शकतो. बरं, मग आता एवढी उदाहरणं सांगितल्यानंतर तुम्हाला काय वाटेल? ऐकतील लोकं माझं? नाही ऐकत. प्रॉब्लेम कुठे येणार सगळं मला डिस्कस करायचंय बरं का. सारखं घड्याळाकडे बघतोय. जास्त वेळ तुमचा घेणार नाही. अजून 2 ते 3 मिनिटं वेळ घेईन मी बरं का. बघा मी काय सांगतोय ते नीट लक्ष द्या. आता माझ्याकडं समजून घ्या, नावं लिहित नाही रे, तर तोंडात नावं पण जाऊ दे. तर हा स्टुडंट आहे माझ्याकडं. ओके, बघा लास्ट मोमेंटला एका महिन्यासाठी माझ्याकडे आला. जेईची प्रिपरेशन करत होता. नाही जमलं. शेवटच्या एका महिन्यात माझ्याकडे आला. 96 पर्सेंटाइल पडले. छान. ओके, मिळालं. कुठेतरी ॲडमिशन मिळालं चांगल्या कॉलेजला. 2 वर्षांनी त्याचाच लहान भाऊ किंवा बहीण समजा माझ्याकडे आले. तेही शेवटच्याच महिन्यात या स्टुडंटनं जो क्लास लावला, तर यानं पण तोच क्लास मोठ्या मुलाला जर अपयश आलं असेल, तर छोट्याला परत तोच क्लास? एवढं कसं काय? तेव्हा कळालं, त्याला नाही जमलं, मी करून दाखवतो. त्याला नाही जमलं, मी जेईई क्रॅक करणार आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? याला पडले 95 तरी चांगले पडलेत 95 पर्सेंटाइल लक्षात घ्या. पण 1 महिन्यात फक्त. हुशार होते दोघेही स्टुडंट. जर सुरुवातीपासून सीईटीच्या अगोदर परफेक्ट केलं असतं तर 99 प्लस स्कोर आला असता की नाही? सगळं जाऊ दे.
हे तोंडासमोर उदाहरण आहे. दिसतंय, दिसतंय हे या वर्षीच उदाहरण आहे. आता माझ्या क्लासमध्ये 10th स्टँडर्डला एक स्टुडंट होती म्हणूया आपण 98 पर्सेंटाइल, 97, 96. आता हे सगळे सुद्धा परत जे-ई-च करतायत. मला एकच सांगायचं आहे, करण्याबद्दल काही वाईट नाही. प्रयत्न का नाही करायचे? पण ह्यांनी जो मार्ग निवडलाय तो अतिशय चुकीचा निवडलाय. नुसता क्लास लावून जे होणार नाहीये. 8th स्टँडर्डचं पुस्तक काढा. त्या 8वीच्या पुस्तकात दिलंय 1 U इक्वॉल्स टू 1.66 इंटू 10⁻⁻27 केजी. 8वीच्या पुस्तकात दिलंय. इनसाइड द ॲटम असं टॉपिकचं नाव आहे. त्यात 1 ची व्हॅल्यू दिली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मास ऑफ प्रोटॉन येते का रे तुला? मास ऑफ इलेक्ट्रॉन माहिती आहे का तुला? मास ऑफ प्रोटॉन मग त्यांनी काय दिलं माहितीये का 8वीच्या पुस्तकात? मास ऑफ प्रोटॉन इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 1 यू. म्हणजे मास ऑफ प्रोटॉनची व्हॅल्यू त्यांनी 1.67 दिले. येते का तुला? नाही येत. मग तू 8वी पासून जे प्रिपरेशन का नाही केली? का नाही केली? केली असती तर मला असा व्हिडिओ बनवावाच लागला नसता. शेकडो मुलांची तशी अवस्था वाईट झालीच नसती. डिप्रेशन, तणाव. मला एका आईचं वाक्य आठवतंय लक्षात घ्या यावर्षी. त्या म्हणल्या, "राहू दे सरे, नुकसान झाले त्याचं आम्ही मान्य करतोय. पण माझा मुलगा आहे माझ्याजवळ ह्याचा मला आनंद आहे." मला त्याविषयी जास्त बोलायचं नाहीये. पण तणाव येतोय, हा तणाव नकोय. बाळांनो, अगोदर मी सांगतो तो पॅटर्न फॉलो करा. तुमची मतं मी सगळी ऐकून घेणार आहे आणि त्याला रिप्लाय पण करणार आहे. नाही म्हणणार नाहीये. आता सांगतो. ट्रॅप कसा असतो माहितीये का? की पहिली गोष्ट म्हणजे टॉपर्स. ओके. मी तुम्हाला सांगतो आजचा सकाळ घ्या, लोकमत घ्या, तरुणमत घ्या, कुठलंही घ्या. लातूरचा डंका असं टायटल असणार आहे आणि नीटमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सिलेक्शन झालेली मॅक्सिमम मुलं लातूरची आहेत. 2 नंबरला नांदेड आहे, 3 नंबरला मुंबई, पुणे, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. ओके, चूक झाली माझ्याकडून हां. मग मेन पॉइंट काय लक्षात घ्या, की या शहरातली मुलं जातायत. मग आपण काय म्हणणार टॉपला कोण आहे? लातूर. चल घाल पोराला लातूरला. आणि पण तुमच्या मुलाची क्षमता आहे का ते चेक करत नाहीत मुलं. टॉपर्स रिझल्ट कुठेही लावतात हो. त्यांना लातूरला जायची पण गरज नाहीये. घरी बसून पण ते करतात. घरी बसून सुद्धा करतात ते. चांगला रिझल्ट लावतात ते. होय. आणि होतं काय? मी तुम्हाला सांगतो क्लासेस इंडस्ट्रीमध्ये रँकर्स आणि बँकर्स. कळालं का तुम्हाला मी काय सांगतोय? हे जे आहेत ते रँकर्स आहेत आणि बाकीचे सगळे हे बँकर्स आहेत. फी भरून क्लासेसवाल्यांना वरती करण्यासाठी आहेत. ओके. तुम्ही म्हणाल तुम्ही पण क्लासेसवाले. हो, मी पण आहे. माझ्या इथं येऊन बघा. माझी मुलं हा व्हिडिओ बघतात मला माहिती आहे. जो मागं पडलाय त्यालाच ओरडतो, मारतो, हे करून घेतोच मी त्यांच्याकडून. आता 10% 15-10% 15 नाही 10% मुलं 90% करायला लागलेत अभ्यास. ज्यांनी 11वीत खूप त्रास दिला होता ते सुद्धा आता ऑनलाईन लेक्चर लाईव्ह सगळ्या गोष्टी करतायत. मी तुम्हाला सांगू का? पण होतंय काय बघा टॉपर्स करतात. त्यांना स्पेशल अटेन्शन दिलं जातं. त्यांच्यासाठी स्पेशल बॅचेस असतात, स्टार बॅचेस असतात, विझार्ड बॅचेस असतात. रँक टॉपची काही नावं त्यांची वेगळी असतात बरं का. मग होतं काय मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या, की जे क्लास सुरू झाला की पहिले 4-5 महिने तुम्हाला बरं वाटतं रे, सगळं जमतंय. पण नंतर तणाव यायला लागतो. आणि तोपर्यंत पालकांनी नाही म्हणलं तरी 3 ते 4 लाख त्या क्लासची सगळी फी भरलेली असते. मग अशा वेळेस सांगायचं कसं की जमत नाही. खूप तणाव येतो. मी तुम्हाला अगोदर सावध करतोय. मी हे का व्हिडिओ बनवला? कारण माझ्याकडे सांगली असेल, कोल्हापूर असेल, पुण्यावरून अगदी 100% असणारी मुलं जॉइन आहेत. 10वी ला ज्यांना 100% मार्क आहेत. जे जे प्रिपरेशन करतायत. ही अशी मुलं मला ऑनलाईन जॉइन आहेत आणि ते आपल्या सह्याद्री 2027 मध्ये जॉइन आहेत. मी तुम्हाला सांगू का? मी एखाद्या मुलाचा कॉल आला की त्याला म्हणतो, "अरे सगळं ट्रिगोचे लेक्चर्स अगोदर बघ." 2 दिवसांनी मुलाचा कॉल येतो, "सर झालं सगळं बघून." मग मी विचारतो, "सांग साइन 18 ची व्हॅल्यू किती?" हां, कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बीचा फॉर्म्युला सांग. मग अशा वेळेस सांगता येत नाही. मग मी जाणीव करून देतो. तुम्हाला सी-ई-टी, नीट कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू दे, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर विथिन सेकंड सांगितलं तर यश मिळणार आहे लक्षात घ्या. आलं डोक्यात तुमच्या? बरं, मग आता आपण लाईव्ह लेक्चर घ्यायला सुरुवात केलेली आहे. रविवारचा लाईव्ह हा 11th स्टँडर्डसाठी ठेवायचा आहे लक्षात घ्या. बाकी आठवडाभर आपण संध्याकाळी 9:30 वाजता प्रयत्न करतोय म्हणजे देतोयच लेक्चर तुम्हाला. मग अशा वेळेस तुमचा सपोर्ट पाहिजे मला बरं का. मी याच्यात कुठल्या वादात पडलेलो नाहीये बरं का बाळांनो, नाही. माझं मत सांगितलं तुम्हाला, माझे अनुभव सांगितलेत तुम्हाला रे. तुम्ही तुमच्या पालकांशी बोला. जर हे होत नसेल तर इकडं शिफ्ट व्हा. वेळीच व्हा. वेळीच व्हा. पुन्हा अपयश येणार नाही. आणि ही जी उदाहरणं सांगितले ना, ही उदाहरणं, ही वेळीच माझ्याकडे आली होती. निदान हे तर कोव्हिडची पहिली बॅच होती म्हणूया आपण. ऑक्टोबरमध्ये सी झाली होती. म्हणजे 4-5 महिने आम्हाला मिळाले होते लक्षात घ्या. इथे पण आम्हाला 2-3 महिने मिळाले होते म्हणूया आपण. मग मुद्दा तुमच्या लक्षात आलाय सगळा. मला तुमचा चांगला रिझल्ट हवाय. मग तुमचा सपोर्ट पण हवाय.
कमेंटमध्ये वाट बघतोय. तुमचं मत मांडा. पालकांचं मत मला जाणून घ्यायचं आहे. तुमचेही कमेंट येऊ दे. थोडा वेळ लागतो कमेंट करायला, पण करा ना. आणि हो, व्हिडिओ आवडतात तुम्हाला मग लाईक कोण करणार? ओके, बोलावं लागतं. यूट्यूबर आहे ना, सबस्क्राईब पण करा चॅनलला मित्रांनो, शेअर करा. ऑल द बेस्ट.